जळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे। त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होते। त्यांना 2 मुली होत्या। मोठ्या मुलीचे लग्न झाले होते आणि लहान मुलगी प्रिया हिच्यासाठी स्थळ पाहणी सुरू होते। भुसावळ येथील एका गावातील स्थळ यासाठी चालून आले। प्रिया ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिला मुलगा जितेंद्रने पाहताच क्षणी पसंत केले। काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा बार उडून देण्यात आला। प्रियाच्या घरची परिस्थिती ही गरिबीची होती, त्यामुळे साध्या पद्धतीने प्रिया आणि जितेंद्र यांचा विवाह पार पडला होता। प्रिया दिसायला सुंदर होती, त्यामुळे जितेंद्र अतिशय खुश झाला होता। गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही असे त्याला वाटत होते। प्रिया आणि जितेंद्र यांचे देवदेव पण झाले आणि सोहागरात देखील पार पडली होती। प्रिया ही गरीब घरची होती, त्यामुळे जितेंद्रच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्वांची सेवा करायला सुरुवात केली। जितेंद्र हा सकाळी उठला की मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा, त्यामुळे प्रिया ही घरी एकटीच असायची। दुपारपर्यंत घरातले कामे आवरायची आणि नंतर आराम करायची। पण काही दिवस झाल्यानंतर जितेंद्र यांनी प्रियाला तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम पाहू का याची बायकोकडे विचारणा केली। त्यावेळी प्रियाने देखील होकार दिला। काही दिवसातच जितेंद्र यांनी प्रियाला काम पाहिले। काम पाहिल्यानंतर दोघेही कामाला जाऊ लागले। भुसावळ शहरात दोघेही घर करून राहत होते, त्यामुळे जास्तीत जास्त काम भुसावळ येथीलच असायचे। प्रिया आणि जितेंद्र यांचा संसार चांगला चालू लागला होता। या दरम्यान जितेंद्र याला एक मुलगा झाला, त्यामुळे प्रिया ही आता काम करत नव्हती। जवळपास 3 ते 4 महिने प्रिया ही माहेरी राहिली। त्यानंतर सासरे आली तेव्हा जितेंद्र याने मी काम करतो, तू मुलांचा सांभाळ कर असे सांगितले होते। त्यामुळे प्रियाने काम बंद केले आणि ती आता घरी एकटी राहू लागली होती। मुलगा लहान होता, त्यामुळे दिवसभर त्याचे काम चालायचे। जितेंद्र याला मात्र एकट्याला काम करायला आता नक्की वाटू लागले होते। त्याला सारखी मुलाची आठवण येऊ लागली, त्यामुळे त्याने बायको प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला। जितेंद्र कामाला गेला की बायको प्रियाला फोन लावायचा आणि बोलायचा। प्रियाच्या हातात मोबाईल आलेला होता, त्यामुळे मोबाईल मध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सुरू केले। प्रियाचे शिक्षण हे 11वी पर्यंत झाले होते, त्यामुळे मोबाईल मध्ये सर्व काही तिला कळत होते। त्यानुसार ती त्याचा वापर करू लागली होती। काही कालावधी निघून गेला। प्रियाचा मुलगा मोठा होऊ लागला होता। या दरम्यान प्रियाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून सचिन नावाच्या तरुणाची ओळख झाली। प्रियाने सचिनला सर्व काही विचारपूस केली, तेव्हा तो येथेच राहत असल्याची समज। त्यामुळे प्रिया आनंदी झाली होती, कारण तिला आता सोशल मीडियावर गप्पा मारण्यासाठी तरुण भेटला होता। जितेंद्र हा कामावर गेला की प्रिया ही सचिन बरोबर बोलायला सुरुवात करायची। घरात फक्त मुलगा होता, त्यामुळे तिला काही बंधन नव्हते। त्यामुळे सचिन आणि प्रियांची घट्ट मैत्री झाली। दोघेही मोबाईलवर संपर्कात आले होते, परंतु जितेंद्र जेव्हा फोन लावेल तेव्हा तो सतत बिझी येऊ लागला। घरी आल्यावर जितेंद्र प्रियाला विचारायचा, तुझा फोन बिझी का असतो? प्रिया म्हणायची, मी गावाकडे आई सोबत बोलते। ती असं बोलून वेळ मारून नेत होती। जितेंद्र याला काही कळत नव्हते, त्यामुळे तो समजून घ्यायचा। इकडे मात्र प्रिया आणि सचिन यांनी दोघांच्या जवळ यायचा प्लॅन सुरू केला होता। एक दिवस प्रियाने सचिन याला राहत असलेला पत्ता पाठवला। त्यानुसार सचिन घरी आला आणि त्याने प्रियाच्या घरात प्रवेश केला। घरात प्रवेश करता प्रियाचे रूप पाहून सचिन याला आनंद वाटला। एवढे दिवस फक्त फोनवर बोलणारी प्रिया त्याला आता प्रत्यक्ष भेटली होती, त्यामुळे फोनपेक्षा अशी तू खूप सुंदर दिसते असे सचिन प्रियाला म्हणू लागला। त्यामुळे प्रियाला देखील आनंद झाला। प्रियाचा लहान मुलगा झोपलेला होता, त्यामुळे दोघांच्या घट्ट मैत्रीचे रूपांतर शरीर संबंधामध्ये झाले। दुपारी 2 वाजता आलेला सचिन याने प्रियाबरोबर पावडरच्या गोळ्या खाऊन 2 तास शरीर संबंध प्रस्थापित केले। प्रियाला देखील नवऱ्यापेक्षा शिकलेला प्रियकर सचिन हा जास्त आवडू लागला होता, त्यामुळे त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न तिने सुरू केला। 4:30 वाजता सचिन हा घराच्या बाहेर पडला। संध्याकाळी जितेंद्र हा घरी आला आणि जेवण करून झोपी गेला। घरात जे काही झाले होते ते फक्त प्रियाला माहिती होते। त्यानंतर प्रियाने सचिन बरोबर जास्त संपर्क वाढवला। सचिन याला देखील मागेल तेव्हा शरीर सुख मिळू लागले, त्यामुळे तो देखील आनंदात होता। जवळपास 4 ते 5 महिने दोघांनी एकमेकांच्या शरीराचा आनंद घेतला। आता मात्र सचिन याला प्रिया नकोशी वाटू लागली होती, कारण सचिनसाठी आता घरच्या माणसाने एका सुंदर मुलीचे स्थळ आणले होते। त्यामुळे सचिन याला नवीन तरुणी भेटणार होती। सचिन आता प्रियाच्या फोनला मेसेजला उत्तर देत नव्हता, त्यामुळे प्रियाला राग आला। तिने सचिन याला फोन केला आणि सांगितले, तू मला भेटायला ये, नाहीतर मी जे काही आपल्या दोघांमध्ये शरीर संबंध आहे ते तुझ्या घरी सांगेन अशी डायरेक्ट तिने धमकीच दिली। त्यामुळे सचिन प्रियाला भेटायला गेला तेव्हा प्रियाने तुझे लग्न होणार असल्याची कळाली, मग माझ्याबरोबर कशाला शरीर संबंध केले अशी विचारणा केली। त्यामुळे सचिन याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, कारण सचिन यांनी मुलगी पसंत केली होती आणि काही दिवसातच साखरपुडा होणार होता। पण जेव्हा सर्व प्रियाला कळाले तेव्हा प्रियाने सचिनच्या होणाऱ्या बायकोचा नंबर घेतला आणि तिला मेसेज करून सचिन बरोबर असलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवले। याच कारणामुळे सचिन याचा विवाह मोडला गेला।
नवीन तरुणी सचिनच्या आयुष्यात येणार होती, मात्र प्रियाने हे लग्न मोडले होते. त्यामुळे सचिन हा प्रियाच्या घरी गेला आणि भांडण करायला सुरुवात केली. तेव्हा गल्लीच्या लोकांना हा काय प्रकार आहे हे लक्षात आले, कारण जितेंद्र हा कामावर गेल्यानंतर सचिन घरी येऊन काय करतो हे गल्लीतील लोकांना कळाले होते. आता जितेंद्र याच्या कानावर देखील प्रिया काय करते हे गेले होते. तेव्हा त्याचे डोळे उघडले. त्यामुळे त्याने प्रियाबरोबर संसार करायला नकार दिला आणि प्रियाला घराच्या बाहेर काढले. त्यामुळे प्रिया एकटी मुलासह रूम करून राहू लागली. सचिनमुळे संसार मोडला म्हणून तिने भुसावळ पोलिसात तक्रार केली. त्यानंतर सचिन आणि प्रियांचे बोलणे कमी झाले. पण काही दिवस निघून गेल्यानंतर सचिन पुन्हा प्रियाजवळ आला. जे झाले ते झाले, आता भांडण नको असे म्हणून पुन्हा प्रियाबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. रूम करून राहणाऱ्या प्रियाला आता कुणाचीही अडचण नव्हती. एक दिवस सचिन हा घरी आला तेव्हा त्याला प्रियाच्या मोबाईल मध्ये गणेश नावाच्या तरुणाबरोबर प्रिया बोलत असल्याचे लक्षात आले. सचिन आणि प्रियाच्या दोघांमध्ये जेव्हा भांडण झाले तेव्हा प्रियाने गणेश नावाच्या तरुणासोबत शरीर संबंध करायला सुरुवात केली होती. नवऱ्याला सोडले, सचिन बरोबर भांडण झाले म्हणून त्याला पण सोडले आणि गणेश याला आता तिने जवळ केले होते. असे सर्व मिळून प्रियाने जवळपास 3 तरुणाबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले होते. सचिन याला प्रिया म्हणायची, माझे काही चालू नाही. पण एक दिवस सचिनने रात्री प्रियाचा अंदाज घेतला. त्यावेळी प्रिया साडी नेसून संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडली होती. त्यावेळी सचिनने पाठलाग केला तेव्हा गणेश हा समोरून येत असल्याचे त्याला दिसले. प्रिया गणेश याच्या जवळ जाता सचिनने प्रियाचा हात धरून तिला ओढले. सचिनला पाहून प्रिया घाबरली. काही वेळातच सचिनने चाकूने प्रियावर वार केले. जेव्हा गणेश मध्ये धावला त्यावेळी सचिन यांनी तू मध्ये येऊ नको अन्यथा तुलाही मारेल असे म्हणताच गणेश मागे सरकला. सचिनच्या डोक्यात प्रियाविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता. त्यावेळी त्याने प्रियाच्या पोटात चाकू मारला. ज्या वेदनेने प्रिया ओरडत होती ती वेदना आजूबाजूला राहत असलेल्या लोकांच्या कानावर पडली. त्यावेळी लोक धावत आले. सचिन त्या ठिकाणावरून तोपर्यंत पळून गेला होता. प्रियाला लोकांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. ज्या पद्धतीने प्रियाने सर्व साखळी तयार केली होती ती साखळी पूर्णपणे तुटलेली गेली होती. प्रियाने केलेल्या कारनाम्याची शिक्षा तिला मिळाली होती, पण सचिन विनाकारण या प्रकरणात अडकला आणि त्याच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.